नमस्कार मंडळी, माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. नवीन घर तुम्ही बघितलंच असेल अशी आशा करते. आणि नवीन घरातली पहिली गोष्ट आलेली आहे. तर सगळ्यात आधी आम्ही कपाट बुक केलं होतं आणि आज कपाट आलेलं आहे. तर नवीन घरातली पहिली गोष्ट घरात येते, गृहप्रवेश होतो आहे त्या वस्तूचा. आणि खूप सुंदर असं माझ्या चॉईसने मी हे सगळं बनवून घेतलेलं आहे. तर आज येतं आहे मास्टर बेडरूमचं कपाट. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. आणि म्हणजे इतकं छान वाटतं आहे ना, की माझ्या मनात जे होतं, मी जशी डिझाईन दिली होती तसं सगळं बनवून आलेलं आहे. आणि फर्निचरच्या ज्या वस्तू असतात ना, तर त्यांना बनायलासुद्धा वेळ लागतो. तर साधारणतः 1-1.5 आठवड्यापूर्वीच मी ऑर्डर दिली होती आणि ते जे माझ्या चॉईसचं होतं ते कपाट आलेलं आहे. आणि आता ती सगळी लोकं त्या मोठ्या मोठ्या वस्तू आणतील आणि मग इथे ते असेंबल करणार आहेत. इतकं छान वाटत होतं मला. पण श्रीजामुळे ना हे सगळं मॅनेज करणं खूप अवघड झालं होतं. कारण श्रीजालाही सांभाळा, त्यात सचिनचं ऑफिस आणि नवीन बिल्डिंगमध्ये लवकर कोणाला येऊ देत नाही सामान घेऊन. आधी ओनरची परमिशन लागते आणि मला येता येत नव्हतं कारण श्रीजा झोपली होती. इतके प्रॉब्लेम फेस करून फायनली कपाट लागलं आहे. आणि आता मी हळूहळू माझे जुन्या घरून थोडे थोडे कपडे आणते आणि ते इकडे सेट करते. कारण आमचं पूर्ण सामान हे जुन्या घरीच आहे. किचन तिकडे आहे, फक्त आता आम्ही इकडे छोट्या छोट्या गोष्टी लावून घेतोय. तर मी बॅगांमध्ये जे आपल्या ट्रॉली बॅग्स असतात ना, त्याच्यात कपडे घेऊन आली, इकडे बेडवर ठेवले आणि मला हवे तसे सेक्शन्स करून ते लावून घेतले. तर मी हेच सांगते की एवढं मोठं कपाट लावून बेड ठेवून इथे भरपूर जागा उरलेली आहे आणि तुम्ही झोपूसुद्धा शकता गादी टाकून. माझा अवतार हा असा आहे, म्हणजे माझं स्वतःकडे अजिबात लक्ष नाही आहे कारण इतकं गरम होतं आहे. तरी आत्ता AC लावला आहे, पण एवढी कामं आहेत आणि कामं संपत नाही आहे. आणि मेन म्हणजे श्रीजा, तर ती इतकी बुडूबुडू करते ना मला की मला ज्यात काम करता येत नाही. आता सचिन आहे घरी आणि तो तिला झोपवतोय, तोपर्यंत मी एवढं सगळं करते आणि मग जाते. हे बघा, इथं का आता पसारा आवरायचा आहे, सो मी तुम्हाला दाखवते. तर आता आहे Day 2 आणि मी श्रीजाला छानपैकी झोपवलं आणि मग आली की म्हटलं एवढं बेड तरी आज क्लीन करून माझं कपाट जर लागलं तर एक मोठं काम होईल माझं. तुमच्या घरात ना सगळ्यात जास्त पसारा कसा आहे मला नक्की सांगा. मला तर वाटतं माझ्या घरात कपड्यांचाच पसारा जास्त आहे. त्यात माझी छोटीशी प्रिन्सेस असल्यामुळे जरा जास्तच तिचे इतके कपडे असतात ना, छोटे छोटे, तिचे रुमाल, तिचे डायपर्स, तिचे लंगोट, तिचे अंगावर टाकण्याचे वेगळे कपडे आणि टी-शर्ट, फ्रॉक्स, पॅन्ट्स, तर इतके कपडे होऊन जातात. आणि माझेही कपडे. तर मी श्रीजाचं कपाट लावलं, माझं कपाट लावून घेतलं आणि आता मी माझ्या कपाटात हा छान कपूर ठेवणार आहे. मला कपूरचा वास खूप आवडतो. आणि तिथे ना एक छोटंसं हे होतं जिथे आपण ते शेल्फ लावतो, तर त्याच्यावरच मी छान कपूर टांगून दिला आहे. हा कपूर मी माझ्या गाडीतसुद्धा लावत असते कायम, मला खूप आवडतो. आणि आता मी म्हटलं कपाट लावून झालं. हे बेडचं कवर आहे जे व्हाईट आहे, ते बेडशीट नाही आहे, बेडचं कवर आहे वॉटरप्रूफ. तर जर श्रीजाने सू केली वगैरे तर गादी ओली होत नाही. हे कवर आपण वॉशेबल आहे, ते करू शकतो. आणि प्रोटेक्टर आहे ते, मॅट्रेस प्रोटेक्टर. तर मी ते सगळं, आणि इतकं खराब होत होतं ना ते, पण मी म्हटलं की हे सगळ्यात शेवटी करूया, आपण धुवूया, कारण ना खूप खराब व्हायचं आणि इथे कोणी काही झोपत नाही. तर मी म्हटलं की सगळ्यात शेवटी करू, म्हणून मग मी सगळं तिथलं पसारा आवरला. सगळ्यात आधी कपडे व्यवस्थित लावले आणि मला इतकं छान वाटत होतं. हे कर्टन्स जे दिसत आहेत ना, तर ते सुद्धा मी आजच लावून घेतलेत आणि हे मी बनवून घेतलेत माझ्या चॉईसने. मी नाशिकहून केले, मी सगळं तुम्हाला सांगेल. तर फॅन लावायचा होता. सचिनने तो असेंबल तर केला, पण तो वरती लावायचा राहिला. मी म्हटलं कुणाच्या पायाला नको लागायला, म्हणून मी तो वरती ठेवून घेतला आणि छानपैकी एक झाडू मारला. झाडू मारल्यावर इतकं छान वाटत होतं, एकदम फ्रेश वाटत होतं. आणि AC सुद्धा लावून घेतला कारण गरमी इतकी वाढली आहे ना. आणि व्हिडिओ जरी लेट येत असला तरी हे उन्हाळ्यातले दिवस आहेत,
तर मी सगळंपैकी झाडून वगैरे घेतलं, पुसलं आणि फायनली हे असं कपाट आहे. याच्यावरती अजून एक लॉफ्ट येणार आहे, तो ड्रिल मशीनने नंतर लावला जाईल. तर तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा आणि कसा वाटला सांगा. तोपर्यंत बाय.